चेटकू बाका आपल्या सोबत आला की आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी प्लॅन रचता येईल. त्या शक्तीला केव्हा कुठे कसं मारायचं ना हे ठरवता येईल आपल्याला. एकाच छताखाली राहून चेटकोबाची आपल्याला आणि आपली चेटकोबाला मदत होईल. आलं लक्षात? बरोबर आहे. ठीक आहे, लावा ताकद. लावू ताकद लावू, पण दोघांची घरं जळतील ना? हो, नक्कीच जळव. अनेकदा एकाच वेळी हजारो झोपड्या राख केल्यात या प्रिन्सनी खरगेने. शिवशक्तीच्या घराला जळायला कितीसा वेळ लागतोय तू बघच. त्या शिवा आणि शक्तीच्या दिवाळीची मी होळी करतो की नाही. दीपावलीच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. शंभू महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याकडून पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. शक्ती, काय झालं? तू अशी उदास उदास आहे, तुझा चेहरा पडलेला आहे. दिवाळीचा सण चालू आहे आणि तुझा असा पडलेला चेहरा, काय झालं? शक्ती, हे बघ, जे आहे ते बोल. आपल्यापासून काही लपवू नकोस. सांग आपल्याला. शिवा, आज सकाळी मी जो देवासमोर फराळाचा नैवेद्य दाखवला ना, त्यातली करंजी माझ्या डोळ्यासमोर फुटली. हा, आपण बोललो ना, ते जरा जास्त तळली गेली म्हणून ती जरा. नाही शिवा, ते तसं नाहीये. मला ना हे जे काही घडलं ना ते जरा विचित्र वाटते. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलते. अरे, आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. कुठली? मला काल पुन्हा चेटकोबाचा आवाज ऐकू आला. मी परत येतोय. मी मरू शकत नाही. मला अमर असण्याचं वरदान प्राप्त आहे, असं सगळं तो बोलत होता. शिवा, मला खरंच ऐकू आलं. मी उठले तर मला समोर किचनच्या दरवाज्यात तो दिसला. शक्ती, शिवा, मी ना खरे तर तुला हे सगळं सांगणार नव्हते. हे सगळं सांगून मला तुला टेन्शन नव्हतं द्यायचं, पण मला ना खूप भीती वाटली. तू चेटकोबा पुन्हा परत आला तर. शक्ती, असं काही नाही होणार. तू उगाच निगेटिव्ह विचार करते, माहितीये. शिवा, चेटकोबाची बॉडी पूर्णतः नष्ट व्हायला आणखी काही दिवस बाकी आहेत. आणि या दिवसांमध्ये काही घडलं तर मला होणारे भास, मला ऐकवणारे आवाज, या सगळ्यांना आपण लाईटली नको घ्यायला. ठीक आहे, आपण एक काम करू. आपण ना हे सगळं महादेव बाबांना विचारू. ते आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील यातून. हा, चालेल. थांब इथे, आपण जरा विचारून येतो गुरुजींना. हो. गुरुजी, आपले महादेव बाबा दिसले का तुम्हाला? म्हणजे बरेच दिवस आपण काय पाहिलं नाही त्यांना. तुम्हाला दिसले का? नाही हो, महादेव बाबा बरेच दिवस इकडे फिरकलेत नाहीत. म्हणजे बरेच दिवस आले ना त्या देवळात? नाही आले. गुरुजी म्हणतात महादेव बाबा बरेच दिवस देवळात आलेच नाहीत. देवळात आलेच नाहीत? शिवा, पण त्यांच्या घरी जाऊन बघायचं का? चल. हा. आता तरी सांगणार आहात का तुम्ही? केव्हापासून विचारते मी, काय प्लॅन केलात तुम्ही? शिवा शक्तीचं घर जळायचे मला कळत नाहीये. मला
अरे कशाला काळजी करतेस तू? सगळं प्लॅनिंग झालंय. तू ऍपल खा. करू ना. ऍपल तेच विचारते, काय प्लॅन केले? कुठला मार्ग कळेल का मला? कळेल तुला, लवकरच कळेल. केव्हापासून एकच रट लागले. सांगतो सांगतो सांगतो. मी काढलेला मार्ग. हीच ती माणसं आहे जे आपलं काम करणार आहे. सरकार नक्की काम काय आहे ते कळेल काय? तुमच्यासाठी खूप सोपं काम आहे. काय नाही, 2 घरं आहेत, एकाच वेळी जाळायची, दुसरं काही नाही. बाकी कोरोना सांगेलच तुम्हाला सगळं. काय झालं? बी अडकले. सावकाश. बॉस, पण मी काय म्हणतो, उगाच कशाला ना, म्हणजे मी मध्ये कशाला नाही का? कोरोना जावं लागेल. बॉस, ऍक्च्युली एवढी चांगली मस्त माणसं आहेत ना, म्हणजे काम करणाऱ्या एवढ्या. ह्यांची साईज बघा, माझी साईज बघा, हट्टे कट्टे नाही काम करून टाकतील. खरंच सांगतो. कसे हट्टे कट्टे आहेत ना, माझ्याकडे बघून कोण असं मला हे करणार आहे नाही का? तुम्ही बघा, वाटलं बघा, मी यांच्यासमोर काहीच दिसत नाही. मी काय म्हणतो, यांच्यावर जबाबदारी सोपून टाकूया सगळी. मी जर गेलो आणि तिकडे शक्यला बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. हे चांगलं आहे, हे उरकून नेतील काम. खरंच सांगतोय. कोरोना तसं काहीही होणार नाहीये. शक्ती आणि शिवाच्या घरातले तुला बघूच शकणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. थँक्यू बॉस. त्यांना दे. बाकी काम झाल्यावर तुम्हाला मिळतील. निघा. तुम्ही शिवशक्तीचं घर ते घरात असताना जाळणार आहात? हा काय? कसं कळत? म्हणजे त्या दोघांनी जर बघितलं ना त्या कोरोनाला, त्या गुंडांना, तर प्रॉब्लेम होऊन बसेल. मी किती वेळा सांगू, तसं काहीही होणार नाहीये. एका बाजूला कोरोना आहे, तो सांभाळेल. बाकी मी आहे, मी सांभाळीन. त्यांच्या घरात उद्या लक्ष्मीपूजन आहे ना. त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच तो शिवा, ती शक्ती, ती आदिशक्ती आणि तो महादेव आगीत जळून खाक होतील. तो पाक. अबुराव, 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 अबुराव. ए विजयलक्ष्मी, ए विजयलक्ष्मी. अरे काय झालं? हे विजयलक्ष्मी, तुला अंगाई गीत गाता येतं का ग? काय गाणं यायला झोपत येत नाहीये. गाणं आहे का? अहो काय झालंय? काय बोलताय तुम्ही? काही काय, आता शिवशक्तीचं लग्न होणार आहे ना, आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल ना. काय अयो, अजून शिवशक्तीचं लग्न व्हायचंय आणि आतापासूनच तुम्ही आजोबा व्हायची स्वप्न बघताय काय तुम्ही? बरं, चहा घेणार का? अर्धा कप आलेच. अबुराव या, बसा इकडे. अबुराव, वा वा, छान आहे कपडे. ए म्हाताऱ्या, ए जास्त रापारापी करू नकोस. अरे बापरे, त्याच्या हाताला तो कागद लागला तर? अबुराव, हे काय तुमच्या खिशात? कागद? कागद कसलं आहे? पावडर?
शक्तीचा अप्पा घ्या, चहा घ्या. अयो हा कागद कसला असतो? काय माहित नाही ग, अबुरावच्या खिशात सापडला. कसला उग्र आणि खाण्याला वास येतोय ग. हे बघा शिवशक्ती आले, या. मी चहा आणते तुझ्यासाठी, पण बस ना तू. नाही चहा वगैरे नको. अरे बस रे. चहा वगैरे. शिवा, अयो काय झालं? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसतंय? नाही नाही, काही नाही अम्मा. शक्ती, हे बघ, मला खरं खरं सांगा काय झालंय ते. उगाच आमच्या जीवाला गोर नको लावूस बघा. अम्मा, ते महादेव बाबा नाही का, ते गायब झालेत. म्हणजे चेटकोबाचा मृत्यू झाला त्या दिवसानंतर ते कुठेच दिसले नाही, मंदिरातही फिरकले नाही. अप्पा, तुमच्या हातात काय आहे? अगं माहित नाही ग, ते चेटकोबाच्या खिशात सापडला. कसला उग्र आणि खाण वास येतोय ग शक्ती याला. कसला कागद आहे माहित नाही मला. बापरे, खूपच घाण वास येतोय. भाऊ, हे बघ. घाण वास येतोय याचा सगळा. कसला कागद आहे? अरे काही नाही, ते अबुरावच्या खिशात दुकानात वगैरे आणला असेल, त्याच्या नवीन कपड्यांमध्ये असेल कुठे. असू दे. जरा अम्मा अप्पा चला आपण येतो. हा बरं ठीक असतं. शिवा, मी काय म्हणते, उद्या नानांना घेऊन संध्याकाळी घरी या. मी पुरणपोळीचा बेत केला असतो बघ. अरे वा, काय विशेष आहे? अयो, उद्या लक्ष्मी पूजन असतं ना. बरोबर बरोबर, येतो येतो, नानाला घेऊन येतो. आणि शिवा, तुझ्या ते मित्र आहेत ना दोन्ही, नंदू आणि वस्त्रा, त्यांना पण घेऊन या. हा अप्पा, त्यांच्या पान हलते का कुठले? त्या दोघांना पण घेऊन येतो. हा चला येतो आपण, टेन्शन नको घेऊ. चला. शक्ती, उद्याची तयारी करायला पाहिजे. पुरणपोळ्या करायच्या म्हणजे ते डाळ भिजत घालायला पाहिजे. चल चल, मला मदत कर. चल. हो चल. चहा पण थंड झालाय. हे विजयलक्ष्मी, जरा चहा गरम करून दे ना. अरे चहा कामासाठी मी या खरात शिरलो, ते काम होतच नाहीये. आजवर टाकलेले सगळे फासे उलटे फिरतायत. त्याची शक्ती आणि तिची अम्मा पुरणपोळीचा बेत करतायत. फार फार कमी दिवस उरलेत माझ्या हातात, पण अजूनही त्या शक्तीला मी संपू शकलो नाही. भद्रे, कुठे आहेस तू? भद्रे, मला ताबडतोब घेऊन भेट. मला या शक्तीला लवकरात लवकर काहीही करून संपवायचंय आणि मला पुन्हा जिवंत व्हायचंय. अटक मटक सटाक. शक्ती, अयो किती सुंदर दिसतेस तू. कोणाची दृष्ट नको लागायला बघा. अगं अम्मा, खूप सुंदर दिसतेस. पण ही साडी कुठली?
अगं परवा रात्री शिवाने गिफ्ट दिली, दिवाळीचं गिफ्ट म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे परवा रात्री तो तुला ते कारेटे घ्यायच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेला, तेव्हा तुला ही साडी त्याने गिफ्ट केली असते. वा, मस्त. अयो, लाजतेस काय शक्ती? तुझ्या होणाऱ्या नवऱ्यानेच दिली असते ना गिफ्ट. छान. पण काय म्हणा, शिवाची साडीची चॉईस बघून कळता की तो तुझ्यावर किती प्रेम करतो ते. पण शक्ती यात एक कमी असते बघ. काय? थांब, आलेच मी. अगं आता कशी दिसते? एकदम रूपाची खाण दिसते माझी लेक. चालू दे हा तुमचं, मी आलेच बघा. खूप सुंदर दिसतेस, अति सुंदर, मनमोहक. थँक्यू. बरं, शुभ दीपावली. शुभ दीपावली. नाही जमलं. वंदे, अगं कित्येक वर्ष रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्यासारखी रांगोळी मला काही जमलीच नाही बघ. अगं या रांगोळीत तू रंग भरायची, पण तू गेल्यापासून माझ्या आयुष्यातले रंगच गेले बघ. अरे नाना, काय मस्त रांगोळी काढली रे. नाना, अरे एवढी झकास रांगोळी काढतोयस आणि तोंड का पडलं तुझं? ए नाना, तब्येत बरी नाही काय? शिवा, अरे तुझ्या आईची वंदीची आठवण आली बघ. अरे दर दिवाळीला ती रांगोळी काढायची, दिवे लावायची, फराळ बनवायची. दर दिवाळीला मला तिची आठवण येते. अरे ही समधी कामं घरातल्या लक्ष्मीनी करायची असतात. आई गेल्यापासून ही समधी कामं म्या करतोय. यंदा मला वाटलं होतं शक्ती आपल्या घरची सून म्हणून येईल, दारात रांगोळी घालल, दिवा लावल, फराळ बनवील. पण माझं सपनच राहिलं बघ. ए नाना, तू पण ना थोडे दिवस थांब फक्त. बघ येईल तुझी शक्ती ते सून बनून लक्ष्मीच्या पावलांनी. समजलं का? रडतो काय?
नाना शक्ती बेटा, नाना या वर्षी तुमची सून म्हणून नाही पण तुमची मुलगी म्हणून तर मी तुम्हाला मदत करूच शकते ना. होय की काय, ये बस. अहो असू दे असू दे. खुल्ला बघ, खुल्ला. नानाचा चेहरा खुल्ला. अगं आता थोड्या वेळापूर्वी असा रडत होता, उदास झाला होता. आता तू आलीस लगेच चार्ज झाला बघ. वा 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 वा, सासरा सुनेचं मस्त कनेक्शन जुळलेलं आहे. हा, चालू द्या चालू द्या, आलोच आपण. नाना काय हो, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी. काय नाही बेटा, शिवाच्या आईची आठवण आली. शिवाची आई ना तुझ्यासारखीच अशी दारात रांगोळी घालायची, दिवे लावायची, फराळ बनवायची. तुला बघितलं आणि तिची आठवण आली बघ बेटा. ती गेली आणि तिच्या संग या घरावरचा मायेचा स्पर्शच निघून गेला बघ. कित्येक वर्ष या घरानं बाईपणच अनुभवलं नाही. नाना हा सणाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तुमच्या डोळ्यात असं पाणी, मला नाही बरं वाटत. ते डोळे पुसा बघू आधी. होय, काब्बास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे असं इमोशनल व्हायचं नाही. या वर्षी थोडं ऍडजस्ट करा, पण पुढच्या वर्षीपासून या घरातली सगळी कामं मी करणार आहे. रांगोळी काढणं असू देत, पणत्या लावणं असू देत किंवा दिवाळीचा फराळ बनवणं असू देत, मी सगळं करेन. आणि हो, कुठलाही सण असला तर या घरातील नात्यातला गोडवा मी कायम जपेन. तुम्ही नका काळजी करू. शक्ती बेटा, मी पण तुझ्या कामात हातभार लावणार. हो, कसं आहे बेटा, घरातली समधी कामं बाया माणसानीच करायची नसत्यात. गड्या माणसाने बी थोडा हातभार लावला पाहिजे. देते रांगोळी, म्या बी रंग भर.